अजनी थाना क्षेत्र में थर्माकोल लेने गए युवक पर 3 लोगों ने चाकू से वार किया। हमले में 23 वर्षीय अमन चौरसिया गंभीर रूप से घायल हो गए। बताया जा रहा है कि 2 दिन पहले हुई मामूली कहासुनी के चलते विवाद ने हिंसक मोड़ ले लिया। आरोपी दिनेश सोलंकी ने सिर पर चाकू से हमला किया, जबकि अजय सोलंकी और अन्य साथियों ने बेरहमी से पिटाई की। घायल युवक का मेडिकल कॉलेज में इलाज जारी है। पुलिस ने मामला दर्ज कर आरोपियों की तलाश शुरू कर दी है। फिलहाल सभी आरोपी फरार है। पुलिस आगे की जांच में जुटी हुई है। अमन धनराज चौरसिया हे दिनांक 27/4/2026 ला पोलीस स्टेशन इथे आले। तर त्यांनी रक्तमंबाळ अवस्थेत आले। त्यांनी सांगितले की त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे व काही सोलंकी परिवारातील व्यक्तींनी त्यांना मारहाण केलेली आहे। तर त्याबद्दल त्यांना लगेच इथे न थांबवता डायरेक्ट मेडिकल येथे पाठवण्यात आलेलं होतं। तर त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांच्या डोक्यावर जखम झालेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी दिनांक 28/4/2026 ला येऊन रिपोर्ट दिली की दिनांक 25/4/2026 ला ते त्यांचे दुकान बंद करून जात असताना एक सोलंकी परिवारातील काही व्यक्तींच्या मागून गाडी नेल्यामुळे त्या सोलंकी परिवारातील काही व्यक्तींनी त्यांचा शिवीगाळ दिली होती। त्यांनी सदर बाबत पोलीस ठाणे येथे कोणतीच रिपोर्ट केलेली नव्हती। तर त्याच गोष्टीचा राग मनात धरून दिनांक 27/4/2026 ला फिर्यादी अमन चौरसिया हे थर्माकोलच्या दुकानात त्यांच्या घरी लग्न असताना मोठ्या भावाचे लग्न असल्यामुळे ते नावाचं बनलेलं नाव घेण्याकरिता थर्माकोलचे नाव घेण्याकरिता गेले असता तिथं सोलंकी परिवारातील काही व्यक्तींनी त्यांच्यावर हमला करून चाकूने डोक्यावर मारल्याने ते जखमी झालेले आहेत। तर एक क्षुल्लक वादावरून सदरचा प्रकार झालेला आहे। आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास आम्ही करत आहोत।